उपस्थित केलं आहे। तरी या राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या संदर्भामध्ये आणि जो नवीन पीक विम्याचा जी.आर. सरकारने काढला आहे तो तत्काळ जी.आर. रद्द करा आणि त्याच्या जाचक ज्या अटी आहेत त्या पूर्ण काढून टाका आणि जो पहिला पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना लागू करा आणि त्यानंतर वैजापूरचे पंचायत समितीचे जे कामं रखडलेले आहे, विहीर असेल, गोटा असेल, शेततळे असतील, याच्यामध्ये हे तत्काळ त्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजे, त्यांना नवीन मंजुरी मिळाली पाहिजे। यासाठी हे जलसमाधी आंदोलन हे या ठिकाणी उपस्थित केलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या मान्य ठिकाणी अजून संध्याकाळपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, तोपर्यंत आपण इथं बहुसंख्येने उपस्थित राहा आणि त्यानंतर आपलं बिबट्या जो असेल त्याला जेलबंद करा ही सर्व प्रशासनाला विनंती आहे। आणि या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो की या ठिकाणी 12 वाजता आहे किंवा 1 वाजू राहिला अजूनपर्यंत 2 पोलीस म्हणजे ते होमगार्ड असतील किंवा पोलीस असतील हे यांच्याशिवाय कोणी आलं नाही। म्हणजे एवढं प्रशासन या आमदारांच्या दबावाखाली आहे का, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली आहे का? आणि हा कोकडे काय म्हणतो, काम तुम्ही तुमच्या मुलं बाळांचे लग्न करता, अरे आम्हाला पोरं पैदा करायला समजतं तसे त्यांचे लग्नही करायला समजतं ना, तू कशाला सांगतो? आता हे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये अजित पवार म्हणतो तर कर्ज भरा, 70,000 कोटीचा घोटाळा करून स्वतःचं कर्ज दाबून ठेवू शकतो आणि आता आम्हाला सांगतोय का कर्ज भरा, तुला हे चपलीनं हाणलं पाहिजे हीच सर्व प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व शेतकऱ्यांनी या अजित पवारला चपलीनं हाणा हीच सर्व शेतकऱ्याला विनंती करतो। शेतकरी एकजुटीचा जय असो, शेतकरी एकजुटीचा जय असो। नमस्कार, मी किशोर पाटील मगर। आज सकाळी 10 वाजल्यापासून माल्या धरणामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्यात कर्जमाफी आणि अशा अनेक मुद्दे, परंतु आज 3 वाजले तरी देखील प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही। फक्त या ठिकाणी 10 वाजल्यापासून पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी म्हणजे पोलीसवाले या ठिकाणी 10 वाजल्यापासून आहे, परंतु आता 3 वाजायला आले। या ठिकाणी प्रशासनाचा जे SDM साहेब असेल, तहसीलदार असेल, कृषी डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, या डिपार्टमेंटचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही। जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि एक अर्ध्या तासात जर अधिकारी या ठिकाणी आले नाही तर मी स्वतः इथे जलसमाधी घेणार आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील।